नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एखाद्या परीक्षेमध्ये ते पेपर लीक होणं याचं दुःख तर महाराष्ट्र बघतो. म्हणजे काही मुलांनी तर आपल्या आईवडिलाचा चेहरा 8-8, 9-9 महिने बघितलेला पण नाही आहे. पण त्याहून मोठं दुःख कोणाचं असू शकतं, हा शंतनू आहे. शंतनू दोडके, ते त्याचे पिताश्री आहेत. तर शंतनूचं दुःख असं आहे. शंतनू, तू त्यावेळेला ते आन्सर की बघितलेलं, किती मार्क्स आले ते 720 पैकी? NTA आन्सर कीनुसार 710 होते. बरं, आउट ऑफ 720 710. तू पेपर संपल्या बघितला असणार तू. हा, पेपर झाला, घरी आलो, आधी कॉलेजची आन्सर की आली, त्यानुसार 715 आलते. पण ते एक चेंज होता आन्सर कीमध्ये, मग ते 710 झालते. पण ते जरा ऑब्जेक्शन होतं, ते झालं असतं करेक्शन. म्हणजे मोस्ट प्रॉबेबली तू शाहूचा तर टॉपर होतासच. हां, कदाचित महाराष्ट्रातल्या पहिल्या टॉपरमध्येही आला असतास तू. नसतं का शंतनू? आलो आला असता. म्हणजे काय कॉन्फिडन्स नाही आहे तुझ्यामध्ये बघ. शंतनूचे वडील आहेत. किती जमीन? 4 एकर शेती आहे. हां. शिक्षणासाठी 11वीमध्ये मी अर्धा एकर शेती विकली काय आणि सांग? लातूरला शिफ्ट झालो. शेती विकली? काय कारण भाव? मुलाचं भाव काय आहे, 7 लाख रुपये. 3.5 लाख झाले असणार हो. शंतनूसाठी. हा, आता आणि मुलगा 11 हुशार आहे, त्याच्यामुळं म्हणलं त्याच्या शिक्षणामध्ये आपण जर हे केलं आणि अशा गोष्टी झाल्या तर मग त्रास होतो ना, की चांगल्या विद्यार्थ्यांनी एवढी रात्रंदिवस मेहनत करायची, पालकांनी करायची, आणि धनदांडगे लोक जर याच्यामध्ये घुसले तर किती मनस्ताप. 23 लाख कुटुंब याच्या तणावाखाली आहे. तुम्हाला साहजिक आहे, ज्या दिवशी हे कळलं पेपर लीक झाला, काय वाटलं बरं? काय वाटलं आता, हताशा, की आता आपण एवढं करायचं रात्रंदिवस. शंतनू सोबतच आहे मी, गाव सोडून इथं राहतो? इथंच राहतो मी. किती दूर अंतर आहे तुमचं गाव? इथून माझं 130 किलोमीटर गाव आहे. म्हणजे 130 किलोमीटर जाऊन तुम्ही इथं ते सगळं सोडून दिलं का? सगळं सोडून दिलं. गावात राहत नाही तुम्ही? नाही. आणि शिक्षणावर भरोसा ठेवून, आणि कॉलेजनं एवढी कॉलेजतर्फे मेहनत घेतल्या जाते इथं वर्षभर. विद्यार्थ्यांना 1 मिनिटही वेळ दिला जात नाही बाकी हे करायला. आणि मग एवढी मेहनत करून जर अशा गोष्टी घडत असतील तर मेहनत करणाऱ्यांनी करायचं काय? शंतनूला 10वीत किती मार्क होते शंतनू? मला 98.2%. आणि 12thला? 12ला 88%. कारण तुझा फोकस इकडे असणार सगळं. हा हा पहिलाच अटेम्प्ट होता. हा पहिला. आणि आत्ता ज्या वेळेला महाविद्यालयात तुझी परीक्षा घ्यायची त्यावेळेला काय स्कोर यायचा तुझा? त्यावेळेस स्कोर ॲव्हरेज होता 670 680. एनी केस तू बसणारच होता मेडिकल. हां, किती मुलं तुम्हाला? एवढंच मुलगा आहे मला. पूर्ण फोकस मुलावर. हा, पूर्ण फोकस. आई शंतनूची? गृहिणी आहे. शंतनू, तुझं शेड्यूल काय दिवसभराचं? शेड्यूल मी आता जेव्हा कॉलेज चालू होतं तेव्हा आधी कॉलेज करायचो, पुन्हा घरी जाऊन थोडा रेस्ट करायचो, आणि मग जेवढा टाईम वाचायचा त्यामध्ये मग अभ्यास, सेल्फ स्टडी काय वाटतंय, मग क्वेश्चन्स प्रॅक्टिस, ते सगळं. आणि सकाळी कितीला उठायचंस तू? सकाळी मी कॉलेज 7ला असायचं, त्यामुळे सकाळी अभ्यास नव्हता शेड्यूल. सकाळी 6लाच उठायचं ते कॉलेज, आणि नंतर मग 7ला यायचं कॉलेजला? हा. 7 ते 7 ते काही दिवस स्टार्टिंगला 2 पर्यंत होतं, पुन्हा नंतर 4 पर्यंत झालं. मग 7 ते 4 कॉलेज. पुढे मग घरी गेलो, मग थोडा रेस्ट केला, मग 5 वाजता बसायचं, मग 5 ते 8 समजा स्टडी, पुन्हा मग जेवणाचा अर्धा पाऊण तासाचा ब्रेक, आणि त्यानंतर मग जोपर्यंत बॉडी सपोर्ट करते, फ्रेश माइंडने अभ्यास होते, तोपर्यंत मग रात्री किती वाजेपर्यंत? रात्री स्टार्टिंगला 12-12:30 पर्यंत करत होतो, आणि लास्टच्या टाईमाला 2 पर्यंत, 2-2:30. म्हणजे 2 ते 6 हे 4 तास झोपायचं. हा. ही मेहनत लक्षात घ्या. शेतकऱ्याचं पोर आहे, त्यांनी मेहनतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि किती परीक्षा दिल्या तू ह्या सगळ्या ह्याच्यात? कॉलेजच्या जवळजवळ 720 मार्कच्या पहिल्या 2 वर्षात जवळजवळ 100 पेपर झाले असतील. 100 पेपर? हा. 720. आणि ते सांगितलं नाही मला स्कोर किती आला. अशी शंतनूसारखी आजूबाजूला शेतकऱ्याची मुलं किती आहेत? भरपूर आहेत माहितीमधले माझ्या. आहे ना? हो. आणि वर्षभर त्याचा कॉलेजमध्ये 1 रँक ठेवला त्यानं. फर्स्ट रँक आहे? हा. आणि कॉलेजची मेहनत, त्याची मेहनत हे पाहून आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीचं काय वाटत नाही, किंवा खर्च काय होतोय, वाटतं पण तो तुम्ही अर्धा सत्कार. एकर रानच विकून आलेले आहेत. आणि पण मग अशा गोष्टी झाल्यानंतर वाटतं काय, आपण मेहनत एवढी करतोय
किती खर्च झाला आहे 2 वर्षात? 2 वर्षात जवळपास 10 लाख रुपये खर्च झाला. कॉलेजची फीस, राहण्याचं पूर्ण कठीण आहे. तर हे महाराष्ट्रासमोर आणणं यासाठी गरजेचं होतं. आत्ता एक मोठी बातमी येते आहे की लातूरमध्ये ह्या क्षणाला CBIचे एका मोठ्या क्लासवरती रेड सुरू आहे. आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की ते क्लास चालक निश्चितपणे गोत्यात येणार. राईट. माझं पूर्ण फोकस आहे. मग गेली 4 दिवस झालं मी पुण्यातनं इथं येऊन ठाण मांडून बसलो आहे. कारण शंतनूचे वडील तुम्ही बघा, शंतनूचा चेहरा बघा. ही मुलं मेहनतीनं काहीतरी करतायत. त्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरण्याचा अधिकार नाही आहे कोणाला. आणि जर तो अधिकार कोणी घेत असेल तर त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. काय शिक्षा दिली पाहिजे यांना? शंतनू, काय करायचं यांचं? यांना जेवढी कठोर शिक्षा देता येईल तेवढी दिली पाहिजे. कारण असा प्रकार तर यावेळेस झालं, पण दरवेळेस होऊ नये. जे प्रत्येक यावेळेस आता झालं, ठीक आहे, आता जे झालं त्याला हे करू शकत नाही. पण आता समजा जेवढे मोठे मोठे लोक पण इन्व्हॉल्ड असतील, मेन त्यांना हे केलं पाहिजे. कारण आता जर हे छोटे पकडले तर दरवर्षी पुन्हा पुढच्या वर्षी अजून काही लोकांना हे करून ते हे करतील. पण जे ह्याच्या मागचे मेन लोक आहेत त्यांना हे झाले पाहिजे. तुला काय डॉक्टर व्हायचं का पुढे जाऊन UPSC वगैरे करायची? नाही, माझं तर पूर्ण हेच होतं काय की डॉक्टरच, त्यातच पुढे PG करायची. ओके. हा एक समाजाचा महत्त्वाचा भाग बनणार आहे. मी जमीन विकली, राईट. आता काय केले 3.5 एकरात? अशी दिलेली आहे. बटाईन दिले. त्यानं काय केलं? सोयाबीन आणि ज्वारी. ज्वारी किती निघाली यावर्षी? ते नाही, मी फक्त ती 25,000 रुपयामध्ये वार्षिक देऊन टाकली आहे सध्या. मी जोपर्यंत आहे फक्त 25,000 रुपये. 25,000 रबी खरीप दोन्ही त्याच्याकडे. आणि खाण्यासाठी गहू ज्वारी देणे. वाटा म्हणून जे काय नाही, किती द्यायचा वाटा त्यातलं काही नाही, मला फक्त जेवढं लागतं तेवढं द्यायचं. तुम्ही इथं उद्योग काय करता मग? काही नाही, मुलाच्या शिक्षणावरच लक्ष देतो सध्या. पूर्ण? मी म्हणलं 2 वर्षानंतर आपला आपण उद्योग करू, मुलगा शिक्षणासाठी निघून जाईल. असे पण पालक महाराष्ट्रात आहेत. आणि ते जे कोणी क्लास चालक आहेत, मी आहे लातूरमध्ये, तुम्हाला कळेल थोड्याच वेळात. एक मोठी ब्रेकिंग बातमी लातूरमधनं येते आहे. आज सकाळी आम्ही 5 पालकांचा संदर्भ दिला होता आणि मी म्हटलं होतं की या क्षणाला नांदेडवरून CBIची टीम लातूरच्या दिशेने निघाली आहे. ती टीम त्याच क्लास चालकाच्या तिथे पोहोचली आहे की जिथे ज्यांचं नाव खूप चर्चेत होतं. मी त्यांचं अजूनही नाव घेत नाही, जोपर्यंत अनटिल अनलेस ही इज नॉट प्रूव्हन गिल्टी. द मोमेंट ही प्रूव्ज गिल्टी यू विल सी द आवर कव्हरेज, की ते ज्या पद्धतीनं आम्ही एक्सटेन्सिव्हली करू. कारण असं आहे की ही जी इकॉनॉमी आहे, समजा कोणी आपल्या बौद्धिक कौशल्यावरती पैसे कमवत असेल, कोणाला आक्षेप नाही. आता शाहू महाविद्यालयात आहे, मला माहिती आहे की इथली मंडळी खूप कष्ट घेतात. ती खऱ्या अर्थाने लातूर पॅटर्नचे ते जनक आहेत. पण म्हणून त्याच्या अवतीभोवती आता शंतनूसारख्या मुलाचं भविष्य किंवा ते आता ऐकलं तुम्ही, हे तुम्ही ध्वस्त करत असाल आणि त्यासाठी जो सेट पॅटर्न वापरत असाल तर तो तर आणलाच पाहिजे महाराष्ट्रासमोर. पाहत राहा आमचं हे कव्हरेज. थांबूया. थँक्यू.